हॅलो मंडळी, तर तुम्ही सर्व ठीकच असाल. तर आजचा माझा ब्लॉग मी घेऊन आलेली आहे एका रेस्टॉरंटचा. आम्ही नुकतेच आता अंधेरी मरोळला ग्लोबल फ्युजन नावाचं रेस्टॉरंट आहे तिथे जाऊन आलो. आणि ते टाइम स्क्वेअर बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला आहे अंधेरीला. आणि हा टाइम स्क्वेअर बिल्डिंग जी आहे हा त्याचा ग्राउंडचा ॲम्बियन्स आहे. म्हणून टाइम्स स्क्वेअर नाव दिलं. मुलांना खूप आवडलं होतं इथे ॲक्च्युली, जेव्हा एंट्रन्सला आम्ही खाली उभं होतो त्यावेळेला. तर आधी आम्ही ते पाहून घेतलं पूर्ण खाली कसं कसं काय आहे. आणि त्यानंतर मग आम्ही सेकंड फ्लोअरला चालत चालत गेलो वरती. लिफ्ट पण होती, पण पायी पायी जाणंच आम्ही प्रिफेअर केलं. आणि त्यानंतर गेलो आम्ही सेकंड फ्लोअरला. मुलं अशी धावत पळत अगदी गेली, कारण की भूक खूप लागली होती. आमचं टाईम जे होतं दिलेलं ते 7चं दिलेलं होतं आणि आम्ही पोचूपर्यंत आम्हाला 9 वाजले होते. आणि त्यानंतर आम्हाला जे टेबल बुक केलं होतं ते टेबलचं सृष्टीने त्यांच्याकडनं इन्क्वायरी करून कन्फर्म करून घेतलं कुठे जायचं आहे एक्झॅक्टली. आणि त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, हा बाहेरचा थोडासा अगदी एंट्रन्स आहे ॲम्बियन्स आहे. आणि त्यानंतर हा चालू होतो आतमध्ये रेस्टॉरंट. हे आमचं टेबल आम्हाला दिलेलं होतं, टेबल नंबर 48. आणि शौर्याला तो खूपच भूक लागली होती, त्यामुळे तो तयारीतच होता की जेवायला घेतोय म्हणून मी. आणि त्यानंतर ते प्रॉन्सचं चालू झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. हे सगळं प्रॉन्सचेच प्रकार आहेत, स्टार्टर्स. आणि त्यानंतर हे रॉ फिशचं जे असतात, सॅल्मन फिश रॉ आणि टुना फिश, प्रॉन्सचं, त्याचं हे सगळे सुशीचे प्रकार चालू झालेले आहेत. इथे बघा, हे रॉ प्रॉन्स आहेत, हे सगळे रॉ फिश आहेत. त्यानंतर हे रॉ टुना आहे आणि हे रॉ सॅल्मन फिश आहे. हे त्यांचे सॉसेस, त्यांचं स्पायसी सॉस आहे. हा सोया सॉस आहे, जिंजर पिकल आणि हे फ्रूट्सचं. त्यानंतर हे जे स्टार्ट झालेलं आहे ते व्हेज सुशीचे प्रकार आहेत संपूर्ण. आम्ही सगळे सुशीचे प्रकार सगळे ट्राय केले त्या दिवशी. आणि हे डम्पलिंग आहे. हे डम्पलिंगच्या बाजूला जे बाऊल दिसतोय त्या बाऊलमध्ये एक चिट्स आहे. तर ती चिट्स आपण उचलायची आपल्याला जे हवे ते, आणि आपण आपल्या टेबलवर जाऊन बसायचं आहे. तिथे त्यांचा तो एक बॉय येतो आणि तो ते चिट्स घेऊन जातो. आणि गरम पाहिजे असेल किंवा फ्राय करून हवं असेल ते आपण तसं त्याला सांगायचं, मग तो ते गरम गरम आणून देतो आपल्याला. आणि हे सूप आहे तिथे. त्यानंतर हे चालू झालेले फिशचे प्रकार आहेत. इथे पण सेम तसंच आहे, पण ह्याच्यामध्ये एक थोडासा प्रकार वेगळा आहे की इंडियन जे आपण आहोत ते आपण जास्त प्रिपेअर करतो की आपण फ्राय करून किंवा ग्रिल करून खातो. तर ग्रिल करून पण खाऊ शकता, बॉईल करून पण खाऊ शकता, किंवा असं रॉही खाऊ शकता. हे सगळे व्हेजचे काउंटर्स आहेत. व्हेजमध्ये भरपूर प्रकार होते, मला आता तुम्हाला सांगता येत नाही काय होतं एक्झॅक्टली, काय काय होतं ते. जवळजवळ 95च्या वरती आयटम्स होते हे संपूर्ण. सो मी तुम्हाला माझी छोटीशी जो व्हिडिओ केला आहे मी छोटासा तो दाखवते तुम्हाला. हे सुद्धा सूप्सच आहे, पाहू शकता इतकं लांब लचक होतं ते. त्यानंतर हे इंडियन चालू झाले फूड. इंडियन फूडमध्ये आपलं जे नॉर्मल असतं ते दाल मखनी, दाल फ्राय, दाल तडका, पनीर बटर मसाला, पनीर मक्खनवाला वगैरे संपूर्ण होते. फ्राय राईस होतं, नूडल्स होते, पास्ता होता, भरपूर प्रकारच होता. इंडियन फूडचा तर भरपूर मोठा, खूपच असा राऊंडमध्ये त्यांनी हे केलेला होता, काउंटर तयार केलेला होता. इंडियन आम्ही ट्राय केले, तिथे क्रॅब मसाला वगैरे पण होता आणि क्रॅब मला फार आवडतो, तो मी क्रॅब ट्राय केला. क्रॅबचा टेस्टही खूप खूप सुंदर होती.
त्यानंतर हे इथे स्वीट डिशेस चालू झाले. हा शिरा होता, त्यानंतर गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला, रेड वेल्वेट केक, केकचे प्रकारही भरपूर होते तिथे. पेस्ट्रीज वगैरे होत्या, म्हणजे मला सांगता येत नाही इतके भरपूर होतं तिथे. सो मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. अगदी म्हणजे असं होत होतं की काय खाऊ आणि काही नको. आणि त्यानंतर हे आईस्क्रीमचं आहे. त्यानंतर मग आम्ही आमचं फूड डिनर करायला सुरुवात केली आणि एन्जॉय केला. रात्री 12पर्यंत आम्ही होतो तिथे. त्यानंतर घरी आलो आम्ही. हा मोठ्या फॅमिलीजला हा छोटासा एक पार्ट आहे तिथे दिला जातो त्यांना, त्यांचं हे टेबल इथे बुक केलं जातं. त्यानंतर फोटो सेशन वगैरे केलं आणि मग आम्ही घरी आलो. सो माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला ग्लोबल फ्युजनचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय बाय.